अरे अरे माझे मित्रांनो, राधे राधे. सकाळचे वाजले 6:30. म्हणजे 6:30ला थोडा टाईम आहे. आणि आज सकाळ सकाळ अंधार गेलाय फुल. म्हणजे आणि पाऊस चालू आहे थोडा थोडा. रिमझिम चालू आहे, जोरात पण नाही पडत. उद्याला होतो आपल्याला तरी थोडा वेळ जरा वेट करू. पाऊस थांबायचा. पाऊस थांबला की लगेच सटू. कारण जिम काय एवढी लांब नाहीतच आहे. तोपर्यंत केळ खाऊ. प्री वर्कआउट जाताना घेऊ. कारण प्री वर्कआउट लवकर घेतला आणि पाऊस चालू राहिला, समज मी चुकून गेलो नाही, मला इथून नाचायला लागेल. मुंग्या येतील ना, नाचून इथं. अरे यार जोरातच आला. बहुतेक रेनकोट घालून जायला लागेल. जिमला तर जायचं बाबा, पर्याय नाही. रेनकोट घालून जावं लागेल. जिम काय जास्त लांब नाही, इथंच आहे. पण तरी भिजायला होईल. काय रेनकोट घालून जाऊ. चला, प्री वर्कआउट पण घेऊ, केळ पण घेऊ. चलो. आज 2 केळी खातो. कारण केळ्यांची साईज छोटी आहे, ती खाऊन भागणार नाही. मग ते असं न खाल्ल्यासारखं होईल. केळी खाल्ली पाहिजे या सकाळी वर्कआउटच्या आधी. त्यातून आपल्याला एनर्जी भेटते. कधी कधी काय होतं, खाली पोट जिमला गेलो ना, म्हणजे काहीच न खाता वर्कआउट पण नीट होत नाही. आणि असं चक्कर आल्यासारखं वाटतं, विकनेस. सकाळी काय जाताना आपण सकाळच्या वर्कआउटला जाताना आपण काय जेवू वगैरे शकत नाही, किंवा काय एवढा लवकर नाश्ता करू शकत नाही. सो मग केळी वगैरे खायची, फळं वगैरे खायची. केळी का, तर केळीमधनं एनर्जी जास्त भेटते. सो केळी सकाळची वर्कआउट. प्री वर्कआउट पूर्ण आपली दुनिया हलवलं. जिम हा विषय असा आहे ना की थोडा खर्चिक आहे. कारण रेग्युलर जिमला जाणं किंवा प्रॉपर डाएट घेणं खर्चिक जास्त डाएटसाठी आहे. कारण प्रोटीन वगैरे महाग जातो, प्लस क्रिएटिन पण महाग जातो, प्री वर्कआउट पण महाग जातो, प्लस नंतर जिमची फी मंथली. म्हणजे जिमला काय महिन्याचा प्लॅन असतो, 6 महिन्याचा प्लॅन असतो, 3 महिन्याचा प्लॅन असतो, वर्षाचा प्लॅन असतो. ते तुमच्या कुठला घेणं जरा विषय हाय खर्चिक आहे. पण खर्चिक असला तरी स्वतःसाठी आहे. म्हणजे जेवढा काय खर्च होतो तो स्वतःवर होतो आणि त्याचे फायदे खूप होतात. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला खूप फायदे होतील. तुमचा फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस हा कुठं विकत घेता येणार नाही. तुम्ही किती करोडपती असा किंवा किती श्रीमंत असा, तुमच्याकडे किती पैसा असो, फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस हा कुठेही विकत भेटणार नाही आणि विकत घेताही येणार नाही. त्याला आपण स्वतःला आपल्याला बनवावा लागतो. त्यासाठी मेहनत आहे. तर जिमला जावं लागतं, एकच डाएट खायला लागतो. म्हणजे तेच ती प्रोसेस सारखी करायला लागते. आणि त्याचा रिझल्ट काय लगेच येत नाही, थोडा टाईम जातो. आणि ती तर दररोज कन्सिस्टंटली करायला लागते, तेव्हा ते रिझल्ट आहे. तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे ना, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण ज्या गोष्टी आवडतात ना आणि आवडतात त्या गोष्टी आपण केल्या ना, त्यातनं एक वेगळा समाधान भेटतो आपल्याला, एक वेगळा आनंद भेटतो. ठीक आहे, जॉब वगैरे ती कामाची गोष्ट झाली. पण जॉब व्यतिरिक्त ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या गोष्टींमध्ये आपली हॉबी आहे, त्या गोष्टी साईड बाय साईड पण केल्या पाहिजेत. सो गाईज पाऊस थांबला आहे. प्री वर्कआउट घेऊन लगेच निघू, बाकीच्या गोष्टी होत राहतील. यार अशा मोसममध्ये ना असं वाटतं कुठंतरी बाहेर फिरायला जावं मस्त. पण जर बाहेर फिरायला गेलो
जसं की रुटीनची वाट लागेल. म्हणजे आज ना असा गार लागतं गाडीवर. तर मी थंडी पडले सकाळ सकाळ. पाऊस आलाय जोरात गावात. भिजालोय, थोडा भिजलोय मी. सकाळ काय जिमला जायच्या आधी भिजलो. भाई आज लवकर सगळ्यांच्या आधी निघालो आणि तुझा फोन आला त्याच्या निघालो. पाऊस चालू आला, थांबलो जरा थांबतो आणि तुझा फोन काय निघालो, पाऊस थांबलेला आला. वर्कआउट इज डन गाईज. आज झालाय बायकांनी बायसेप खतरनाकवाला. सो आता जाऊ घरी मस्त. अरे यार पाऊस चालू आहे. बारीक बारीक असतं तर गेलो असतो, पण ह्याच्यात गेलो तर भिजेन मी पूर्ण. भिजायला काय नाही, जाऊन आंघोळ करायचे पण नको तरी पण वेट करू जरा कमी व्हायची. चला निघू, पाऊस काही थांबणार नाही आणि परत आपल्याला होते उशीर. भिजू का आता आपल्याला घरी जायचं आहे, आंघोळ करायचं आहे. तिथे दूध घ्यायला थांबलेलो, पाऊस जोराचा झाला. जाम खतरनाक पाऊस पडतोय आज पण भिजलो. काय करायचं आता, पाऊस थांबायची वाडा बघत बसला असतो ना तर उशीर झाला असतं. परत भिजलो तर भिजलो, आता काय रेनकोट घेऊन जायला पाहिजे होता. आता रेनकोट घालायला कंटाळा येतो रे. रेनकोट घाला काढा परत घाला काढा. उद्या आपण रेनकोट घेऊन जाऊ. आता काय आलोय घरी, आता भिजलोय. पहिली आंघोळ करून घेऊ, नंतर मग प्रोटीन वगैरे घेऊ. चलो भेटू आंघोळी केल्यानंतर. सो आंघोळ इज डन. आता घेऊ प्रोटीन घेऊ मस्त. अरे यार आता लक्षात आलं मला जायचं आहे डेंटिस्टला. मला जायचं आहे डेंटिस्टकडं. 11ची अपॉइंटमेंट आहे. कारण या दाढीचा रूट कॅनल केला मी. म्हणजे रूट कॅनल वगैरे झाला आहे, फक्त ते लास्टची प्रोसेस बाकी आहे. म्हणजे ती कॅप वगैरे बसवायची बाकी आहे. सो काय जावं लागेल. पाऊस पण आहे अजून चालू. पाऊस का थांबायचं नाव घेणार नाही. घराच्या बाहेर पडायची वेळ येते ना तेव्हा पाऊस नको असतो. फक्त ती मजा येते घरात न बघायला, मजा येते. पाऊस आहे मस्त आहे मजा येते. पण जेव्हा काय काम असतो किंवा घराच्या बाहेर पडायचं असतो आणि पावसात ना घराच्या बाहेर पडायला जेव्हा वैताग येतो. मग काय जावं लागेल. आता अपॉइंटमेंट घेतलं एवढी. आता डेंटिस्टकडे पण जायचं आहे आणि नंतर एक्झाम पण आहे आणि डाएट पण बनवायचं आहे. नशीब एक्झाम आज दुपारनंतर आहे म्हणून काय एवढा हे नाही. डेंटिस्टकडे काही एवढा टाईम लागणार नाही. फक्त ते काय आज कॅपची मेजरमेंट वगैरे घेतील आणि चेक करतील, दात चेक करतील ओके आहे का नाही. येईल लवकर.
पावसानं जायला वैताग येतो राव. चलो अभी लेते हैं प्रोटीन. चलो प्रोटीन के साथ साथ मार्केट देखते क्या हुआ है आज. पण आज वातावरण मस्त आहे, गारगार थंडगार. गरमी नाही होत अजिबात, डेली सारखी मस्त थंड वातावरण झालं आज. कालचा आपला ट्रेड बघा, इथं ट्रेड मारलेला आणि कसला ट्रेड गेलाय बघा. म्हणजे जर मी होल्ड केला असता 800 पीप भेटले असते. 800 पीप म्हणजे गोल्डमध्ये कसं आहे माहिती आहे काय, $1 म्हणजे 10 पीप. सो आपल्याला $80 मुवमेंट भेटली असती, म्हणजे 800 पीप. 800 पीप म्हणजे भरपूर झाले जे राव गोल्डमध्ये. ठीक आहे, अशा मुवमेंट येत राहतात, जात राहतात, याला काही विषय नाही. मार्केटमध्ये दररोज नवीन अपॉर्च्युनिटी भेटत असतात. याला निफ्टी काय ओपनिंग होते गॅप अपनी, तिथनं डायरेक्ट होते सेलिंग. काल बघा, काल ओपनिंग झाली पॉझिटिव्ह, तिथनं परत 0.5% निफ्टी पडली. आणि आज पण IT निगेटिव्हच आहे. IT काय AM वर सगळी वाट लागले. मार्केट तर सगळं एवढा आज इंडियन मार्केट सकाळची मुवमेंट निफ्टीमध्ये आलेच सेलिंग. स्टॉक पण सगळे निगेटिव्ह असतील आज ग्लोबली सगळा. म्हणजे BTC क्रिप्टो पण सगळा निगेटिव्ह आहे, गोल्ड पण निगेटिव्ह आहे. सो मी आता ट्रेडमध्ये बसलो आहे गोल्डला इथं. सो SL आहे आपला एक 70-75 पिपचा SL आहे. आणि टार्गेट, अरे यार काय आला, और टार्गेट है लगभग 320 पिपचा, म्हणजे $32. बघू काय होतं ट्रेडमध्ये. बसलो ट्रेडमध्ये. सो तोपर्यंत ट्रेड चालू आहे, तोपर्यंत आपण आता ओट्स बनवू, कारण परत निघायचं आपल्याला डेंटिस्टकडं. तो सगळं रेडी आहे. ओट्स, केळी, पीनट बटर. आता फक्त याच्यात दूध ॲड करायचं आहे. चलो याला मिक्स करू आणि आपले ओट्स रेडी. ओट्स रेडी झालेत, ते आल्यानंतर खाऊ. पहिला जाऊ डेंटिस्टकडे, उशीर झाला आपल्याला. आणि इकडे ट्रेड चालू आहे आपला. सो चला, पाऊस पण थांबला आहे, रेनकोट नाही घेऊन जाईल मी. सो झालं आहे सगळं, म्हणजे रूट कॅनल झालं आहे पूर्ण, फक्त आता कॅब बसवायची बाकी आहे. कॅबचं मेजर आपण घेतली, कॅबची मेजर घ्यायला परत द्यायला लागेल. तर चला आता घरी जाऊ. पाऊस पण नाही, मस्त लगेच चटतो. आलं आहे घरी. पहिला आपला ट्रेड बघू काय चाललाय. ट्रेड बघू रे, ट्रेड बघू. SL हिट झालाय. अरे यार, एवढा काही विषय नाही. SL छोटा होता, जास्त मोठा नव्हता. जर टार्गेट आला असता तर मोठा आला असता, पण SL छोटा होता. ठीक आहे, बघू अजून कुठे ट्रेड भेटतोय काय. ह्या झोनला इथं कुठंतरी सेलिंग भेटू शकते आपल्याला. आता एक्झामचा पण टाईम झाला आहे, 12 वाजायला आलेत. 12:15ला पेपर आहे. आणि डेंटिस्टने सांगितलं तासभर काय खायचं नाही. सो आता काय एक्झाम द्यायला लागेल, पण एक्झामच्या मध्ये भूक लागणार आहे. चलो बघू
एक्झाम देऊ पहिली. चला. A few moments later. फायनली एक्झाम झाले, म्हणजे पहिला पेपर संपला आहे. लागले मजबूत भूक, लय बेकार भूक लागली. ओट्स खाऊ लगेच. चला. ओट्स खाऊ मस्त आता, आणि लगेच पेपर आहे. ओट्स खाल्ल्यानंतर आपण परत दुपारचं जेवण करू, मग नंतर एक्झाम करू. मग कारण नंतर मग परत टाईम भेटणार ना, जाम लेट होईल. चलो पहिले ओट्स खाऊन घेऊ. ओट्स झाले खाऊन, आता खायला बनवू काहीतरी दुपारचं. रात्रीचं जेवण राहिलं थोडं, भात आणि डाळ आहे, सो त्याचा पण काहीतरी यूज करू. आता आपल्याकडं आहे पनीर राईस आणि डाळ मिक्स करू काहीतरी. रेडी आहे सगळं. पनीर, कांदा, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर. चलो आता आहे ना मस्त फ्राय करू, त्यात राईस ॲड करू आणि डाळ ॲड करू. झालं आहे रेडी. आपली डाळ खिचडी असते ना, डाळ खिचडी त्या टाईपमध्ये बनवलं. जरा थोडा ड्राय झाला आहे, पण एक नंबर वास सुटला आहे. आता देऊ दुसरा पेपर. टाईम झाला आहे सेकंड पेपरचा, सो भेटू पेपर संपल्यानंतर. A few moments later. सेकंड पेपर इज ऑल्सो डन. जाम उशीर झाला आहे. वाजलेत आता 4:15. चला खाऊन घेऊ. जाम लेट झाला आज, जाम लेट खातो आहे कारण टाईम लागला इकडं. तर परत संध्याकाळी भूक नाही लागणार जास्त. रात्री जास्त जेवण जाणार नाही. चला खाऊन घेऊ आता, काय आता परत वाया जाईल. राईस अँड दही. काही राईस झाला आहे राव, एक नंबर. लास्ट एकदम. आणि डाळ खिचडी सारखंच लागतं सेम जरा, फक्त जरा कसं डाळ खिचडी जरा जास्त वेट असते, म्हणजे जास्त ड्राय नसते, आणि त्याच्यात तडका असतो. याच्यात तडका वगैरे काय नाही, पण एक नंबर झाला आहे. क्लास, एकदम क्लास. A little longer than a few minutes later. सो संध्याकाळ झाले आता, आणि मस्त गारगार वातावरण झालं आहे. बाहेर मस्त धुका पडलाय मस्त. धबधबा आज दिसत नाही. आहे दिसतोय. धुक्यामुळे जरा कमी दिसतोय. मस्त गारगार वातावरण झालंय, आणि या वातावरणात गरमागरम कुरकुरीत भजी खावायची वाटते. दिवस कसा गेला समजलंच नाही. जाम फटाफट दिवस गेला. संध्याकाळी लवकर झाली. चलो जेवतोय मी आता. जेवायला सॅलड. सॅलड इज रेडी. जेवायला सोयाबीनची भाजी आणि चपात्या, आणि आज सोयाबीनची भाजी शिरणी केलंय. चला जेवू मस्त आता. जेवलो मस्त आता. आलं तर आवरून भाजी हवी एक नंबर भाजी बनलेली. तो काय आता झोपायची तयारी. आजचा ब्लॉग इथे सेंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. भेटू पण एकदा इकडच्या ब्लॉगमध्ये. सेम असतो. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.